या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। रिक्षा चालक पतीने चारित्र्याच्या संशयावरून चाकूने भोसकून पत्नीचा खून केला। मंगळवारी सकाळी 8 वाजता रमाबाई आंबेडकर नगरात ही घटना घडली। जोडभावी पेठ पोलिसांनी संशयितास अटक केली आहे। त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले। सुहास तुकाराम सिद्ध गणेश, वय 43, राहणार तळे हिप्परगा असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे। सुहास आणि त्याची पत्नी यशोदा हे न्यू बुधवार पेठेतील रमाबाई आंबेडकर नगरातील पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते। त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी आहे, पण सततच्या वादामुळे सुहास आणि यशोदा 6 महिन्यांपासून वेगवेगळे राहत होते। दोन्ही मुले सुहासकडे तर लहान मुलगी पत्नी यशोदाकडे राहायला होती। पत्नीच्या वागण्यामुळे आपले आयुष्य बर्बाद झाल्याचा राग सुहासला होता। तिला शेवटचे सांगावे की वर्तन सुधरेल का पाहावे म्हणून सुहास मंगळवारी तिच्या घरी गेला। पत्नीची मावशी अन्नपूर्णा बाळशंकर या कामावर जात होत्या। तेवढ्यात सकाळी 8 वाजताच पत्नी यशोदा सोबत बोलायचे म्हणून सुहास घरी आला होता। त्यांचे बोलणे सुरू असतानाच यशोदा जोरात ओरडली। सुहासने रागाच्या भरात यशोदाच्या गळ्यावर चाकू मारला। त्यानंतर पोटातही चाकू खुपसला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यशोदाला तिथेच सोडून सुहास निघून गेला। यशोदाच्या मावशीची आरडाओरड ऐकून त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी तिला बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटल येथे नेले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला। मृताची मावशी अन्नपूर्णा बाळशंकर यांच्या फिर्यादीवरून सुहास सिद्ध गणेश यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड पुढील तपास करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।